नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. लोकसत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुणे ग्रँड टूर 2026 या सायकल स्पर्धेचं आज पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली. स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या पुणेकरांशी आज आपण संवाद साधणार आहोत. आज पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि पुणेकरांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी खूप गर्दी केली. तुम्ही पण ही स्पर्धा पाहिली, कसं वाटलं? मॅम, ही स्पर्धा तर आमच्यासाठी म्हणजे खूप खूप महत्त्वाची होती. जशी आता मी पण सायकलिस्टच आहे. माझं नाव मीता राजपूत. मी छत्रपती अवॉर्डी अरे आहे वा. सायकलिंगमधली. पण जोपर्यंत आम्ही सायकलिंग केलं तेव्हा कधीही अशी ग्रँड टूर झालेलीच नव्हती. हे पहिल्यांदा आम्ही बघितलं आमच्या आयुष्यात की एवढी छान ही ग्रँड टूर झाली. अपेक्षा आहे की हे कंटिन्यूअन्स दरवर्षी व्हावी. म्हणजे बघून एवढं छान वाटलं की आमच्या वेळेला का नाही झालं असं. हा ना. का आमच्या वेळेला काहीच नव्हतं. आपली साधी सायकली होत्या. आत्ता ते जे इक्विपमेंट्स आहेत ते खूप छान इक्विपमेंट. आणि सध्या जी मॅनेजमेंट त्यांनी केली ते खूप छान होतं. रोड वगैरे एवढे सुंदर, जे की आपल्याला माहीतच आहे की एरवी नसतातच. पण रेसच्या मानाने सगळं एवढं छान झालेलं आहे. आणि टूर तर एक नंबर झालाय. आणि बक्षीस वितरण समारंभ पण झाला आणि त्याला आमिर खान देखील आले होते, तर हा. त्यांना पाहून कसं वाटलं? आमिर खान तर काय ना मॅम, आमचे आयडल आहेत. म्हणजे त्यांची जी मूवी होती जो जीता वही सिकंदर, त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे ॲज अ रायडर म्हणून. ते जे तुम्ही रेस बघितली असेल त्यामध्ये माझा भाऊ, मी आणि अजून एक भाऊ, म्हणजे आम्ही चारही भाऊ बहीण कॉम्पिटिटर आहोत सायकलिंगचे. आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केला होता. त्यांना बघून तर असं एनर्जी वाटली की अरे, परत ती रेस होतीये का काय इथे, असं झालं. ही लय मोठी गोष्ट आहे. आपल्या पुण्यामध्ये एवढी मोठी सायकल रेस होते. आम्हाला फार आभार वाटतंय. एवढी मोठी स्टेज रेस इकडे पुण्यामध्ये होतीये. खूप खूप छान वाटलं. आणि आता बक्षीस वितरण समारंभ होता, तर आमिर खान देखील आलेले आहेत, तर त्यांना पाहून कसं वाटतं? हा, आम्हाला खूप छान वाटलं. एक्साइटेड वाटलं थोडं. एकदम कधी बघितलं ना, अचानक दिसलं. एकदम एक्साइटेड वाटलं. खूप छान होतं. तुम्हाला काय वाटतं, पुण्यात अशा स्पर्धांचं आयोजन केलं पाहिजे? हा, व्हायला पाहिजे खूप. कारण की लहान मुलांना ह्याच्यावरून एक्सपिरियन्स भेटतात, तर आपल्या पुन्हा वाढेल ह्याच्यानं. अजून सायकल रेस व्हायला पाहिजे भरपूर. पुण्यामध्ये हे ग्रँड टूर स्पर्धा इंटरनॅशनल जी स्पर्धा आयोजित केली होती त्याच्यामुळे पुणेकरांना म्हणजे खूप आनंद झाला. आणि असेच काहीतरी नवीन नवीन जे सायकल स्पर्धा आहेत, अशा वेगवेगळ्या स्पर्धा पुण्यामध्ये आयोजित करून पुणेकरांना माझ्या मते या सरकारने आनंदित केले पाहिजे. प्लस आमिर खान इथे येऊन जे पुणेकरांना जे प्रोत्साहित केले सायकलबद्दल आणि केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि माझ्या मते जे इंटरनॅशनलचे जे स्पर्धक आले होते त्यांना बघून आपल्या भारतातील जे काही स्पर्धक आहेत ते जे प्रॅक्टिस करतात त्यांना पण जर प्रोत्साहन होते. प्लस पुण्यामध्ये जे रस्त्याचे आणि जे नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. पुण्यामध्ये जे पोलीस नियंत्रण प्लस जे जनतेने पण प्रतिसाद चांगला दिला, त्यांच्याबद्दल त्यांचे पण अभिनंदन. प्लस नवीन नवीन असे नियोजन म्हणजे स्पर्धा घेतल्यामुळे लोकांना आणि जे तरुण वर्ग आहे त्यांना पण चांगले प्रोत्साहन भेटेल. आणि जे विनर आहेत जे बाहेरच्या देशातले, त्यांना बघून आपल्या भारतातले जे महाराष्ट्रामध्ये जे भारतातले जे खेळाडू आहेत त्यांना एक चालना भेटेल की त्यांनी याच्यामध्ये भाग घेऊन ही रेसमध्ये जिंकावी. मला तर खूप छान वाटलं. आणि कारण माझ्या घरामध्ये सगळे रायडर्स राहतात. म्हणजे माझे मिस्टर पण सायकल चालवतात, माझे 2 नंदा पण सायकल चालवायच्या आणि माझे धीर पण चालवायचा. नॅशनल वगैरे सगळं त्यांचं झालेलं आहे. आणि आता माझी मुलं पण चालवतात. त्यामुळे मला खूप आवडतं. आणि आम्हाला सगळ्यांना सायकलींची आवड आहे आणि सगळे सायकल चालवतात. आणि ह्यांनी हे ऑर्गनाईज केलं, खूप खूप छान वाटलं. आणि खूप गर्दी पण झाली होती, पुणेकर सगळे आले होते. हो. आणि आज आमिर खान पण पुण्यात आला होता, तर त्याबद्दल काय सांगता? आमिर खान आला ते पण छान आहे. कारण त्यांचा तो जो जीता वही सिकंदर, आणि त्यामध्ये माझ्या मिस्टरांना पण सायकल चालवली आहे. हो का? हो. अच्छा. मग त्यांना बघून तुम्हाला छान वाटतं? हो, त्यावेळेस अशा स्पर्धा व्हायला हव्यात का पुण्यात? हो,
व्हायला हवं, म्हणजे सगळ्यांनाच प्रोत्साहन भेटतं ना की सायकल पण करायला पाहिजे म्हणून. आता तर कमी झाले पण तरी होतात ते. हा, आणि खूप छान आहे आपलं पुणे, पण ते पण खूप छान आहे, म्हणजे तिकडे पण स्पर्धा असते ना सायकलिंगची. एकदम छान स्पर्धा आहे. मी संपूर्ण स्पर्धा बघितलेली आहे आणि मी स्वतः पण सायकलिस्ट आहे. म्हणजे आमचा एक पुण्यात ग्रुप आहे, लिव्ह लाईफ विदाऊट मेडिसिन म्हणून सायकलिंग आहे. तर आम्ही त्यात पुणे मुंबई, पुणे शिर्डी, पुणे पंढरपूर असं सगळे सायकलिंग केले. म्हणजे सायकलिंग एक म्हणजे एक्साइटमेंट पण आहे की किती म्हणजे मजा येते सायकलिंग करताना. आणि अख्खा हा टोटली जो इव्हेंट बघितला आहे की प्रशासनाने ठरवलं तर खूप काही करू शकतं. या 100 दिवसात त्यांनी एवढे छान रस्ते बनवले किंवा जे मॅनेजमेंट होतं खरंच बघण्यासारखं होतं. शिस्त किंवा हे खूप आवडली ती स्पर्धा. म्हणजे अशी इच्छा आहे की खरं वर्षातनं दरवर्षी होईल पुण्यात आता स्पर्धा व्हावी. खूप छान आणि प्रथमच होत आहे खरं एवढी ग्रँड टूर. खरं वास्तविक 10 वर्षापूर्वीच होणं अपेक्षित होतं. म्हणजे आपण इंडियन्स लोकांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त भाग घेऊन नंबर 1 पर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता. आणि मी स्वतः एक सायकल टुरिस्ट आहे. मी 86 साली काश्मीर ते पुणे, पुणे ते काश्मीर असा प्रवास देखील केलेला आहे. आणि मी गव्हर्नमेंटच्या कार्यालयात होतो सर्व्हिसला, डायरेक्ट ऑफ टाउन प्लॅनिंग, सेंट्रल बिल्डिंग पुणे. आणि आमचा सगळ्या मित्रांचा ग्रुप होता. काही बँकर्स होते, काही गव्हर्नमेंटमध्ये होते. ते सगळं आम्ही एकत्र सारखं ट्रेकिंग करणं, सायकल करणं आणि कुठलाही प्रवास करण्यापूर्वी मोठा तो 1 महिना कमी कमी प्रॅक्टिस करायची कात्रच्या घाटात. सायकल आणि कुठेही जायचं म्हटलं तर प्रॅक्टिस केल्याशिवाय जायचं नाही, नाहीतर तुम्हाला ते शक्य होत नाही. त्यामुळे सगळ्यांना आव्हान आहे तरुणांना जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुम्ही सहभागी व्हा. पुण्यात अशा स्पर्धांचं आयोजन करायला हवं का? जसं आपण मॅरेथॉन केले की नाही, तसे इतरही अनेक स्पोर्ट्स आहेत ना. आपण फक्त क्रिकेटकडेच का लक्ष देतो हे काय कळायला समजत नाही आहे की रे. सगळ्या इतर इतक्या गोष्टी आहेत. आज आपण पाहिलं तर पाहा केवढा इव्हेंट खूप मोठ्या प्रमाणात झाला इव्हेंटला, की कुणाला अपेक्षित नव्हतं एवढे लोक जमा होते. आणि एक सायको टुरिस्ट असल्यामुळे मी पुणे मुंबई असो, पुणे नाशिक असो, पुणे ते नगर अशी प्रॅक्टिस करायचो आम्ही 6 महिन्यापूर्वी. पुणे नगर शनिवार रविवार सुट्टी असते, सेकंड फोर्थ सॅटर्डेला सायकलिंग घालायचं. आणि विशेष म्हणजे आमच्या ट्रिपमध्ये पुणे कन्याकुमारीच्या माझ्या मिसेसची बायको छाया बोरगावकर यांचा पण सहभाग होता. आणि माझ्या मते महाराष्ट्रातली ती पहिली महिला असेल सायकल टूर करणारी. अरे वा. त्यामुळे तिथं जास्त होते. आणि याच्यामुळं काय झालंय कसं शहराला एकी जशी गणपतीत बघायला मिळतं तशी एकी बघायला मिळते. आणि या स्पर्धेमुळं एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप पण झालं. आणि असाच एक अनुभव आहे ना, म्हणजे मी जेव्हा 9वीला होतो 2009 साली, तेव्हा कॉमनवेल्थ युथ गेम झालेले. त्यानंतर जवळजवळ आज 17-18 वर्षांनी आज ते अनुभवायला मिळालं. त्यामुळे मी आयोजकांचं खूप मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी हे आयोजित केलं. त्यामुळे एक नॉस्टॅल्जिया फील झाला एकदम. धन्यवाद.